सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या सोन्यानं प्रतितोळा 98,000वर झेप घेतली। हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक आहे। 1 लाखापासून सोनं अवघं 2,000 रुपये दूर आहे। अमेरिकेत ट्रम्प यांनी घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे जागतिक मंदीचा धोका वाढला। अशातच जागतिक स्तरावर घडलेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे पाहिलं जातं। त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होत असल्याचं बोललं जात आहे। अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, आर्थिक ज्या साधारणपणे अस्थिरता आलेली आहे जागतिक स्तरावर, त्यामुळे सोन्याचा जो भाव आहे तो वाढतानाच पाहायला मिळतोय। जाणकार नेमकं काय सांगतायत, काय अपडेट मिळतात या सगळ्याबद्दलचे? एकूण आजचा जर का भाव पाहायचा तर तो साधारणपणे 98,000च्या जवळपास आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये 97,500 पर्यंत हा भाव गेलेला आहे। प्रामुख्यानं यामध्ये पाहायचं तर जे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं कर स्थगिती संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यानंतर त्यांच्याकडनं अनेक देशांसोबत चर्चा सुरू आहे। मात्र ह्या चर्चा जरी का सुरू असल्या तरी 90 दिवसांच्या या कालावधीमध्ये या सगळ्या देशांशी चर्चा करत पुन्हा एकदा घडामोडी सुरळीत होणार का, हा प्रश्न जो आहे तो अनेक गुंतवणूकदारांना पडलेला आहे। आणि त्यामुळे भांडवली बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यापेक्षा सगळ्यांकडनं सोन्याकडे जो मोर्चा आहे तो वळवण्यात आला आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव आपल्याला सध्याला वधारताना पाहायला मिळत आहेत। एकूणच येत्या काळामध्ये 90 दिवसानंतर पुढची दिशा नेमकी कशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प घेतील या संदर्भात तिथल्या देखील नागरिकांना अस्वस्थता आणि चिंता आहे। सोबतच जागतिक बाजारामध्ये देखील या संदर्भात प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच या संदर्भातला जे गुंतवणूकदार आहेत ते जर का पाहायचं तर असेल किंवा मग सोनं असेल याकडे आपल्याला सध्याला वळताना दिसतात। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।